नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत, सर्वजण सुखी शांती समाधानाने नांदोत एवढंच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर बऱ्याच दिवसांपासून आपल्याला प्रदोष व्रताबद्दल माहिती विचारली जात होती. तर 20 तारखेला म्हणजे सोमवारी येतो आहे सोमप्रदोष. तर दुग्ध शर्करा योग आहे सोमवार आणि प्रदोष, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर प्रदोष व्रत म्हणजे नेमकं काय, ते कसे करावे आणि ते कोणी करावे, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम प्रदोष व्रत कोणी करावे आणि कसे करावे. तर हिंदू धर्मामध्ये सण आणि व्रतांना बरेचसे महत्त्व प्राप्त झालेले आहे बरं का. पण आपल्याला यातील बरेचसे सण व्रत माहिती नसतात. त्यातीलच एक व्रत म्हणजे प्रदोष व्रत आहे. दर महिन्यात 2 प्रकारच्या एकादशी असतात, त्या प्रकारे 2 प्रदोष देखील असतात. तर त्रयोदशीला म्हणजे 13ला प्रदोष म्हणतात. हिंदू धर्मात एकादशीला विष्णू तसेच प्रदोषला महादेवाच्या संबंधी सांगितले गेलेले आहे. या दोन्ही व्रतांमुळे चंद्रदोष दूर होतो. पुराणांमध्ये प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि प्रदोष व्रत भगवान शिवाची पूजा अत्यंत मनोभावे केली जाते. तर हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे. दर महिन्यात 2 प्रदोष असतात. या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या तिथीला प्रदोष व्रत असे म्हणतात. प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने त्याला सोमप्रदोष म्हणतात. सोमवारचा दिवस महादेवाचा मानला जातो, म्हणून सोमवारी प्रदोष तिथी आली की त्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वी 3 घटकांच्या काळाला प्रदोष म्हणतात. तर प्रदोष व्रत हे शिवदेवतेचे आहे. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री शिवपूजन केल्यानंतर भोजन करावे आणि प्रदोषाच्या दुसऱ्या दिवशी श्री विष्णूची पूजा देखील अवश्य करावी. असे मानले जाते की सोमवारी येणाऱ्या प्रदोषाचे व्रत करणाऱ्यांच्या सर्व कष्टातून भोलेनाथ मार्ग दाखवतात. या दिवशी भोलेनाथाची पूजा आणि व्रत करण्याने सर्व पापे नष्ट होतात, सर्व संकट दूर होतात. आणि ह्याचा पूजा मुहूर्त हा सूर्य अस्ताच्या अगोदरच असतो. तर पूजा कशी करायची, तर स्वतः शुचिर्भूत होऊन शुभ्र वस्त्र, शक्यतो शुभ्र वस्त्र किंवा हलक्या रंगाचं वस्त्र परिधान करून चौरंगावर रेशमी वस्त्र घालून घ्यायचं. आपल्याकडं जे अवेलेबल असेल ते वस्त्र घातलं तरी चालेल. फक्त हलक्या रंगाचं वस्त्र चौरंगावर घालून घेऊन ताम्हणामध्ये हातात पाणी घेऊन हळदी कुंकू अक्षता घेऊन संकल्प करायचा आणि महादेव भगवान यांना आपली इच्छा सांगायची. व्रत पूजा चालू करायच्या अगोदर. नंतर शिवपार्वती यांच्या फोटोचं पूजन सुरुवातीला चौरंगावर करायचं. नंतर शिवलिंगावरती म्हणजे जे आपल्या मंदिरामध्ये असतं त्या शिवलिंगावरती जलाभिषेक घालून घ्यायचा सुरुवातीला. नंतर पंचामृताचं स्नान घालायचं महादेव भगवान यांना. आणि जेव्हा आपण जलाभिषेक आणि पंचामृताचं स्नान घालतो तेव्हा महादेवाच्या मंत्राचा जप सतत चालू ठेवायचा. आणि पंचामृताचं स्नान झाल्यानंतर परत एकदा जलाभिषेक घालायचं आणि नंतर महादेवाचं शिवलिंग स्वच्छ पुसून चौरंगावरती जे ताम्हण आहे त्या ताम्हणावरती बेलपत्र ठेवायचं आणि त्या बेलपत्रावरती शिवलिंग स्थापित करायचं. सुरुवातीला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि नंतर शिवलिंगावरती भस्म लावून घ्यायचं आणि बेलपत्र वाहून घ्यायचं. असेल तर रुद्राक्षाची माळ अर्पण करायची. आणि महादेवाच्या डाव्या बाजूला माता पार्वती विराजमान आहेत, त्यामुळे त्यांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आणि शिवलिंगावरती देखील अक्षता व्हायच्या. आणि महादेवाला प्रिय असलेलं सफेद रंगाचं फूल आणि माता पार्वती यांना प्रिय असलेलं लाल रंगाचं फूल अर्पण करा. धूपदीप ओवाळा आणि नैवेद्य जो आपल्याकडे अवेलेबल होईल, फळाचा असू देत किंवा साखर घातलेलं दूध असू देत, खूप आवडतं परमेश्वराला जे आपण अनन्य भावाने अर्पण करतो ते.
असं नाही आहे की हाच नैवेद्य केला पाहिजे, तोच नैवेद्य केला पाहिजे. जे आपल्याकडं त्या दिवशी अवेलेबल असेल, जे फळ किंवा खडीसाखर जरी असेल तरीही चालते. तर नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि कथा वाचून घ्यायची. कथा चातुर्मासाचं जे आपलं पुस्तक आहे, संपूर्ण चातुर्मास, त्यामध्ये प्रदोष व्रताची कथा आहे, ती वाचा. किंवा ते पुस्तक नसेल तर शिवपार्वती प्रदोष हे सेपरेट पुस्तक कोणत्याही पुस्तकांच्या दुकानामध्ये अवेलेबल सहज होतं, ती कथा वाचा. किंवा आपण आपल्या फोनवरती यूट्यूबवरती कथा लावून ती ऐकली तरीही चालते. असा कोणताही नियम नाही की ती स्वतःच वाचावी. तर कथा वाचून झाल्यानंतर आरती करून घ्यायची. तर अशी असते प्रदोष व्रताची पूजा. हे व्रत घरातील कोणीही केलं तरीही चालतं. पुरुषांनी, स्त्रियांनी, कुमारिकांनी कोणीही करा, पण करताना अनन्य भावाने परमेश्वराला अर्पण करा. आपलं व्रत आहार विहार शुद्ध ठेवा, मन शुद्ध ठेवा, इतकंच सांगणं आहे. कोणत्याही व्रताच्या पाठीमागे एकच उद्देश असतो की आपले मन शुद्ध पाहिजेत, विचार शुद्ध पाहिजेत, ते परमेश्वराला प्रिय आहेत. तर अशी थोडीफार माहिती प्रदोष व्रताविषयी मला जितकी माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ह्याचा कुणाला उपयोग होत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण एक जरी सेवेकरी घडला तर पराकोटीचं पुण्य आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक देखील करा. आणि कोणत्या व्रताविषयी कोणती माहिती तुम्हाला हवी आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल अजून तर पटकन सबस्क्राईब करा. आणि केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा सगळ्यांचा निरोप घेते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद, मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आत्तापर्यंत सगळ्या व्हिडिओंना भरभरून प्रेम देत आहात, तसेच देत राहा. आणि परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन सेवेसोबत आणि नवीन व्रताविषयी जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.